हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत का जे बांधकाम कामगार आहे. बांधकाम कामगाराची जी साईट आहे, त्या साईटमध्ये आजकाल खूप प्रॉब्लेम चालू आहे. कोणाचा क्लेम भरला जात नाही, कोणाचा काही प्रॉब्लेम येतोय, कोणाची साईटच ओपन होत नाही, कोणाचं नवीन नोंदणी ओपन होत नाही. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, काय क्रोममध्ये काय अपडेट करू शकतो, काय प्रश्न करू शकतो, काय म्हणजे आपण करू शकतो का साईट चांगली चालेल. तर सर्वात पहिले आपल्याला क्रोममध्ये जायचं आहे. क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही साईट आहे, या साईटमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणताही एक टॅब ओपन केला ना, तुम्हाला कंटिन्युअसली जर असा रिलोड येत असेल, जर कोणता पण टॅब ओपन केला, समजा मी नवीन नोंदणीच केला, मला तोच येतोय. क्लेमचा केला, मला तोच हे येतोय. त्यानंतर जेव्हा कन्स्ट्रक्शन वर्करचा करतो, मला तोच एक जो एरर आहे तो येतोय. लॉग इन करा, तुम्ही काही पण करा, एकच एरर येतोय. तर तुम्हाला सर्वात पहिले जी तुमची क्रोम आहे, त्या क्रोमला कट करायचे. त्या क्रोमला कट केल्यानंतर एक नवीन क्रोम ओपन, आपण दुसरा क्रोम ओपन केलेला आहे. दुसऱ्या क्रोममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिले कंट्रोल आणि एच दाबायचे. कंट्रोल आणि एच दाबलं तर तुमची जी हिस्ट्री, ती हिस्ट्री इथं ओपन होईल. हिस्ट्रीमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये जायचं आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे हे दिसतील. तर हे पूर्ण तुम्हाला एक एक करून डिलीट नाही करायचं आहे. तुम्हाला डिलीट हिस्ट्री क्लिअर करायची आहे. इथं तुमचं जे आहे ते ऑल डाटा करायचं आहे सिलेक्ट. ऑल डाटा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फक्त ऑल डाटावर सिलेक्ट करून डिलीट हे ऑप्शन क्लिक करायचं. डिलीट हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळं कट करायचं आहे. त्यानंतर नवीन टॅब उघडायचा आहे. जी बांधकाम कामगाराची साईट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. MBOCWW ती साईटवर जायचं तुम्हाला. त्या साईटवरती गेल्यानंतर आता तुम्ही बघू शकता जे क्रोम आहे ते ओपन झालेले, साईट पण ओपन झालेली आहे. आता आपण बघूयात का जे नोंदणीचं आहे ते ओपन होतं की नाही. तर आपण हे बघ, तुम्ही आता तुमच्या समोरच बघितले, जे पण काही एरर होता तो एरर गेलेला आहे. आता डायरेक्ट नवीन नोंदणी ओपन होत आहे. क्लेमचं पण ओपन होऊ राहिलं, नंतर रिन्युअलचं पण ओपन होऊ राहिलं. आणि हो, जर तुम्हाला जर एक सेकंड, जर तुम्ही क्लेम वगैरे भरत असाल आणि तुम्हाला जर एरर येतोय फेलियर म्हणून, तर तो एरर कसा सोडवायचा मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात पहिले जो फेलियरचा एरर आहे तो तुम्ही सोडू शकता एका प्रकारे. जे तुमचं लॉग इन पेज आहे, लॉग इन पेजवर इथं लॉग इनवर क्लिक करायचे. जेव्हा तुमचं आय डी पासवर्ड टाकायचं जिथं ऑप्शन येईल, त्या ऑप्शन आलं आणि परत जर तुम्ही रिवर्स करशाल, तर रिवर्स केल्यानंतर तुमचं परत तुम्ही जर क्लेमचा फॉर्म तो भराल, तर तुमचा फॉर्म 100% क्लिअर भरला जाईल. तुमच्या फॉर्ममध्ये काही एक प्रॉब्लेम येणार नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन माझ्यासोबत. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.